संत तुकारामांच्या वाणीतून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हा अभंग आलेला आहे. संतांच्या वाणीतूनही आपलं नाव गोड पद्धतीने घेतलं आहे. त्यामुळे येत्या काळात आपणही विरोधी पक्षाला गोड वागणूक द्याल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त करत आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात टोलेबाजी केली आहे. तर आपण निष्णांत वकील आहात, मीही वकिली पूर्ण करतोय, त्यामुळे एक नंबर बाकावर बसलेल्या वकिलाकडे जसं तुमचं लक्ष असेल तसं माझ्याकडेही आपण लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिलेच विशेष अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर अभिनंदनपर भाषणात आमदार रोहित पाटील बोलत होते. देशातील सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून विधानसभेत एंट्री केल्यानंतर रोहित पाटील यांनी आपलं पहिलंच भाषण गाजवले. भाषणात टोलेबाजी करून सभागृहात हशा पिकवला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच आमदार रोहित पाटील यांचं भाषण ऐकतच राहिले. खानापूर तालुक्यातील घाणवड गावचे माजी सरपंच आणि सराफ व्यावसायिक बापूराव देवप्पा चव्हाण यांचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचं उघड झालं. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने मुख्य दोघा संशयितांच्या सिद्धेवाडी येथून मुसक्या आवळल्यात. विशाल बाळासो मदने आणि सचिन शिवाजी थोरात अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बापूराव देवप्पा चव्हाण हे घाणवड गावचे माजी उपसरपंच होते. तसेच त्यांचे विटा येथे सोनार सिद्ध ज्वेलर्स या नावाने ज्वेलरीचं दुकान आहे. गुरुवारी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या बुलेट गाडीवरून नेवरी रस्त्यावरील पोल्ट्री शेडकडे निघाले होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी गारडी गावालगत असलेल्या या रस्त्यावर अडवून त्यांचा निर्घुणपणे गळा चिरून खून केला. खुनानंतर बापूराव चव्हाण हे रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात पडताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं. ही घटना रस्त्यावरून येणाऱ्यांनी पाहिली असता याबाबतची माहिती विटा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी दखल होत पंचनामा केलाय. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांना माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील मुख्य संशयित आणि त्याचा साथीदार हे दोघे मिरज ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या सिद्धेवाडी फ्लायओव्हरच्या खाली येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी सापळा लावला असता संशयित मदने आणि थोरात हे त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी अनैतिक संबंधाच्या कारणातून सदरचा खून केल्याची कबुली दिली आहे. जत शहरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री शिवप्रताप दिनाच्या औचित्याने लावलेला अफझल खानाच्या वधाचं पोस्टर लावण्यात आलं होतं. सदरचं पोस्टर हटवून त्याबाबत अनुचित प्रकार करणाऱ्या संबंधित प्रभारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे करण्यात आले. याबाबतचं निवेदन नगर प्रमुख अविनाश सावंत यांनी दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले की रविवार हा श्री शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी आलेल्या अफजल खानाचा वध केला तो दिवस आहे. या दिवशी रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस श्री शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात, वाडी, वस्तीवर हा दिवस मोठ्या उत्साहात आणि अतिशय शांततापूर्ण मार्गाने प्रशासनाने दिलेल्या सूचनानुसार साजरा केला. कुठेही शांतता आणि सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन हा कार्यक्रम केला गेला. तरीही जत या गावी 15 दिवसांसाठी प्रभारी कार्यभार असलेल्या तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कारण नसताना श्री शिवछत्रपतींच्या पोस्टरबाबत अनुचित प्रकार केला. त्याबद्दल सर्व समाज मनामध्ये संताप उसळला आहे. ज्या प्रकारे त्यांनी शिवछत्रपतींचे पोस्टर फाडून काढलं, ते चुरगाळलं, तो सर्व प्रकार समाज माध्यमांवर आलाय. सदर प्रकार करून त्यांनी श्री शिवछत्रपतींचा अपमानच केलाय. तरी या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी आणि सदर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसं न घडल्यास आम्ही तीव्र आंदोलन करून त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. गेल्या 4 दशकांपासून कृष्णा नदीच्या आणि पर्यायी सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळखंडोबा करणाऱ्या शेरी नाला प्रकरणी 93 कोटी रुपये निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आहे. त्याचा पाठपुरावा महापालिका प्रशासनाने स्वतः करावा. सांगलीचे आमदार हा विषय रेटू शकत नाही हे 10 वर्षात स्पष्ट झाले. त्यामुळे आम्ही महापालिकेला जबाबदार धरू अशी आग्रही भूमिका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे मांडली आहे. पृथ्वीराज पाटील यांनी आज आयुक्त गुप्ता यांची भेट घेत कृष्णा नदीचं प्रदूषण, सांगलीचा पाणी पुरवठा, शेरी नाल्याचे पंप, धुळगाव योजना आणि नवीन शेरी नाला प्रस्तावावर सविस्तर चर्चा केली. आयुक्त श्री गुप्ता यांनी महापालिकेकडून शेरी नाला सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी 93 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असल्याचं सांगितलं. पाटील यांनी या प्रस्तावाची आम्हाला कल्पना आहे, मात्र तो मंजूर व्हावा यासाठी काय प्रयत्न होताना दिसत नाहीत. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 10 वर्ष या शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नसेल तर सांगलीकरांचं दुर्दैव आहे.
हा प्रश्न महापालिका प्रशासनाने हातात घ्यावा, त्यांनीच पाठपुरावा करून प्रकल्प मंजुरी करून घ्यावी, त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. आयुक्त गुप्ता यांनी राज्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर याबाबत तातडीने हालचाली करू असं आश्वासन दिलं. सांगलीतील एका परिसरात राहणाऱ्या तरुणाचे खोटे लग्न लावून महिलेचे पहिले लग्न झाले असताना अन्य चौघांच्या मदतीने 1.5 लाख रुपयांना गंडा घातलाय. त्याचबरोबर मुस्लिम असून हिंदू असल्याचं सांगून फसवणूक केल्याचा प्रकार देखील उघडकीस आलाय. सदर फसवणुकीची घटना 9 सप्टेंबर 2024 ते 8 डिसेंबर 2024 या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी कृष्णा सुभाष जाधव यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फसवणूक करणाऱ्या संशयित 5 महिलांना पोलिसांनी जेरबंद केलंय. पल्लवी मंदार कदम, मूळ नाव परवीन मोदीन मुजावर, एजंट राणी उर्फ रत्नाबाई सुभाष कुंभार, राधिका रतन लोंढे, सुमन दयानंद वाघमारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी कृष्णा जाधव यांची संशयित 5 जणांनी संगनमत करून परवीन मुजावर हिचं लग्न झालेलं असताना देखील फिर्यादी कृष्णा समवेत तिचं दुसरं लग्न लावून दिलं. याकरिता फिर्यादीकडून 1.5 लाख रुपये घेतलं. ही बाब काही दिवसांनी फिर्यादी कृष्णा जाधव यांना समजली. वास्तविक संशयित पल्लवी उर्फ परवीन हिचं पहिलं लग्न मंदार कदम यांच्या समवेत झालं होतं. मात्र ही बाब संशयितांनी फिर्यादी कृष्णा जाधव यांच्यापासून लपवून ठेवली. परवीन ही मुस्लिम धर्माची असून देखील पल्लवी कदम या नावाने स्वतःची ओळख लपवली असल्याचंही फिर्यादीत नमूद केलंय. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी संशयित 5 महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याच पद्धतीने आणखीन कोणाची फसवणूक केली आहे का याबाबत पोलीस तपास करत आहेत. यावेळी अशाच प्रकारची तक्रार काजल पाटील, मूळ नाव करिश्मा हसन सय्यद हिच्या विरोधात दीपक भोसले यांनी दिली होती. या प्रकरणातील संशयित काजल सागर पाटील, एजंट सारिका दीपक सुळे, अजित अप्पा खरात आणि कमल अनिल जाधव यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेत पुढील तपासासाठी बीड पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान वधाच्या जागेजवळ शिवजयंतीपूर्वी म्हणजे 19 फेब्रुवारी 2025 पूर्वी अफजल खान वधाचे शिवप्रतापाचे तयार झालेले शिल्प तातडीने बसवावे, या मागणीसाठी प्रतापगडावर शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ते म्हणाले, राज्यातील महायुतीच्या सरकारने धाडसी निर्णय घेऊन अफजल खानाच्या नावाने असलेला बेकायदेशीर दर्गा आणि त्याभोवतीचं बांधकाम बुलडोझर लावून जमीनदोस्त केलं. हे आक्रमण पाडण्यासाठी अनेक वर्षांपासून शिवप्रताप भूमी मुक्तीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. या ठिकाणी आता शिवप्रतापाचे भव्य शिल्प उभा करावे, जेणेकरून भविष्यात पुन्हा अफजल खानाचे उदात्तीकरण होणार नाही. त्याचबरोबर हिंदी, इंग्लिश, मराठीमध्ये अफजल खान वधाचा शिवप्रतापाचा इतिहास लिहावा आणि त्या परिसराचं नामकरण श्री शिवप्रताप भूमी असं करावं, अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभा लोढा यांच्याकडे केली होती. शासनाकडून अफजल खान वधाच्या शिल्पाचे निविदा मागवले होते. ते काम पुण्याचे शिल्पकार दीपक थोपटे यांना मिळालं. त्यांनी तो पुतळा पूर्णपणे बनवलेला असून चौथरा कामाचे रेखांकन सुद्धा झाले. त्यामुळे शासनाने येत्या 19 फेब्रुवारी 2025 पर्यंत शिवजयंतीपूर्वी हे काम पूर्ण करावं अशी मागणी करण्यात आली असल्याचे नितीन शिंदे यांनी सांगितलं. यासाठी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तयार झालेल्या शिल्पाचे फोटो आणि बॅनर फडकवून घोषणाबाजी करण्यात आली. शक्तीपीठ महामार्ग हा सांगली जिल्ह्यातून कायमस्वरूपी हद्दपार करावा, या मागणीसाठी येत्या सोमवारी 16 डिसेंबर रोजी विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावरील मणे राजुरी येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय. शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कौलापूर येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. याबाबत कॉम्रेड दिगंबर कांबळे म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाबाबत 28 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारकडून अधिसूचना पारित करून शक्तीपीठ महामार्गाची भूसंपादन करणार असल्याचे म्हणाले होते. सदर राजपत्रात जिल्ह्यातील 19 गावे बाधित होणार असल्याचं त्या गावातील गट नंबर यादीत जाहीर करून नमूद केलं होतं. पावसाळी अधिवेशनात दादा भुसे यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करून मगच निर्णय घेऊ असं विधान केलं होतं. विधानसभेच्या निवडणुकीवेळी शेतकऱ्यांच्यावर शक्तीपीठ लादणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. निवडणुका पार पडताच महायुतीच्या सरकारकडून नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीपर्यंत विरोध नसल्याचं म्हटलंय. सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग नुकताच पूर्ण झालाय. त्यावर अत्यंत तुरळक वाहतूक असताना या महामार्गाला समांतर अगदी जवळून नव्याने हा महामार्ग करण्याची गरजच काय. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातून रद्द करावा, या मागणीसाठी सोमवारी 16 डिसेंबर रोजी विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर मणे राजुरी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन लढ्याचे नेते भाई दिगंबर कांबळे यांनी केलं आहे.
पाटबंधारे मंडळ विभाग कार्यालयात कार्यरत असणारे शिपाई महेश मुकुंदराव कांबळे यांनी गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी सायंकाळी आत्महत्या केली आहे. कांबळे यांनी अनेक वर्ष सातत्याने त्यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी त्रास देत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता, त्याची गंभीर दखल घेतली गेली नाही. त्यामुळे कांबळे यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित अधिकारी कर्मचारी तक्रार देऊन सुद्धा दखल घेत नसणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांना देण्यात आले. महेश मुकुंदराव कांबळे हे सांगली पाटबंधारे विभागात गेले 13 वर्ष शिपाई या पदावर कार्यरत होते. कांबळे यांनी गेले कित्येक वर्ष होणाऱ्या मानसिक त्रासास कंटाळून गुरुवारी आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या करण्यापूर्वी मूळ त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल केला होता. तेव्हा काही सहकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगून आत्महत्येपासून थांबवलं होतं. मयत महेश कांबळे यांनी लेखी तक्रारीद्वारे निवेदन दिल्यानंतर गांभीर्याने घेऊन जर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले असते तर आज आत्महत्या केली नसते. त्यामुळे दोषींवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. जर तातडीने कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी अखेर पथदिवे बसवण्यास सुरुवात झाली आहे. मिरज सुधार समितीचा यशस्वी पाठपुरावा केल्याने हे विषय मार्गी लागलेत. जानेवारी अखेरपर्यंत रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकाचं काम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक आणि पथदिवे बसवण्याची मागणी मिरज सुधार समितीने लावून धरली आहे. पथदिव्यासाठी केलेल्या सिमेंट कट्ट्यांना धडकून दररोज अपघात घडतात. 15 डिसेंबरपर्यंत रस्त्यावर दुभाजक आणि पथदिवे न बसवल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. याची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि मिरज सुधार समितीच्या बैठकीत पथदिवे आणि दुभाजक बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी प्रत्यक्षात रस्त्यावर पथदिवे बसवण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, शंकर परदेशी, जहीर मुजावर, नरेश सातपुते, सलीम खतीब, अभिजित दानीकर, वसीम सय्यद, राकेश तामगावे, राजेंद्र झेंडे, रवी बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 136 कंत्राटी शिक्षक भरतीसाठी अर्ज मागवले होते. यासाठी तब्बल 3000पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केलेत. शासनाने ही प्रक्रिया आता थांबवली असून अर्ज स्वीकारणं बंद केले. नवीन शिक्षण मंत्री याबाबत पुढील निर्णय घेणार असून त्यानंतर कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया पडणार आहे. प्राथमिक शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र या निर्णयाला विरोध झाला. शिक्षक संघटनांसह अनेकांनी सुशिक्षित तरुण बेरोजगार असताना सेवानिवृत्तांची भरती करू नये अशी मागणी केली होती. शासनाने ही मागणी मान्य करत 10 पाटाच्या आतील शाळात एक कंत्राटी आणि एक नियमित शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला. यासाठी 10 किंवा 10 पट्टीच्या आतील वाडी वस्तीवरील शाळेत कंत्राटी शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने अर्ज मागवण्यात आले. जिल्ह्यात 136 शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यासाठी 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. या कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती 1 वर्षासाठी असून त्यांना दरमहा 15,000 रुपये वेतन मिळणार आहे. मात्र शासनाने मुदतीपूर्वीच जिल्हा परिषद शिक्षक विभागाला अर्ज स्वीकारणं बंद करण्याची सूचना केली. तरीही या मुदतीपूर्वी तब्बल 3000पेक्षा जास्त अर्ज दाखल झालेत. याबाबत आता पुढील निर्णय नवीन शिक्षण मंत्री घेणार असून पुन्हा अर्ज मागवणार की अर्जासाठी आणखी संधी देण्यात येणार याकडे आता लक्ष लागले.